इलेक्ट्रॉनिक वाहनांनी पेट घेतल्याच्या घटना या समोर येताच इलेक्ट्रॉनिक वाहनांकडे पाहण्याचा दृष्टिकोन नागरिकांचा काहीसा नकारात्मक होत चाललाय। नेमकं काय घडतंय पाहूया। इलेक्ट्रिक वाहने पेट घेत असल्याच्या घटना समोर। इलेक्ट्रिक वाहन बाजारात आगीची दहशत। वारंवार दुचाकी पेटत असल्याने इलेक्ट्रिक वाहने बनली धोक्याची। एकीकडे इलेक्ट्रॉनिक बाईकचे फायदे असताना दुसरीकडे इलेक्ट्रॉनिक बाईक पेट घेत असल्याने जीवाला धोका निर्माण झालाय। मोठमोठ्या ब्रँडेड कंपन्यांच्या गाड्या देखील पेट घेत आहेत। छत्रपती संभाजीनगरात अशीच घटना एका दिवसात 2 वेळा समोर आली आणि पुण्यात एकाच वेळी 2 इलेक्ट्रिक वाहनांनी पेट घेतला। काहीतरी उपाययोजना या इलेक्ट्रिकल वस्तूमध्ये केली पाहिजे, जेणेकरून ह्या घटनांना आळा बसेल। निष्पाप लोक बळी गेल्याने त्या व्यक्तीवरती एखाद्या घराची जबाबदारी असते, परिवाराची जबाबदारी असते, तर कुठेतरी मोठी हानी एका माणसाची ह्या इलेक्ट्रॉनिक वस्तूमुळे होत आहे। कुठेतरी या वस्तूला बॅन लागायला पाहिजे। कंपनीनं त्याची सेटिंग केली पाहिजे, कारण आपण चार्जिंग लावतो, कुठेतरी त्याची चार्जिंग जास्त होऊन जाते। बरोबर, जो स्वतःची वाहन चालक आहे, ज्याची गाडी आहे, तर त्यांनी वेळेवर त्याच्याकडे लक्ष दिले पाहिजे। म्हणजे ज्याचे वेळ समजा आपण किती 4 तासामध्ये चार्जिंग होत असेल तर त्याच्यापेक्षा जास्त वेळ लावू नये। मोठमोठ्या ब्रँडेड कंपन्यांच्या गाड्या वारंवार पेट घेत असल्याने जीव जाण्याची भीती व्यक्त केली जाते। इलेक्ट्रिक वाहने सोपी सोयीस्कर जरी असली तरी त्यातील सर्वात मोठी अडचण म्हणजे पेट घेणे हे थांबवणे महत्त्वाचे आहे। जी जळती गाडी किंवा हे पेट घेती गाडी, याच्यामध्ये सोल्युशन असं आहे की आपण महिन्याला त्या सर्व्हिस सेंटरमध्ये जाऊन जर चेकअप केलं तर आता येणारी जी दुर्घटना आहे ती वाचू शकेल। तरी आपण अवेअरनेस करून ह्या येणाऱ्या काळामध्ये ह्या घटना किंवा गाडी पेटण्यासाठी आपण ती घटना आपण टाळू शकतो। तर आपण अवेअर असायला पाहिजे, काळजी घ्यायला पाहिजे। इलेक्ट्रिक दुचाकी पेट घेत असल्याच्या त्रुटी दूर झाल्यास इलेक्ट्रिक वाहनांविषयी नागरिकांच्या मनातील भीती दूर होईल। मात्र एकीकडे पैसे कमवत असताना कंपन्यांनी ग्राहकांच्या जीवाचाही विचार करावा। सचिन बडे, लोकशाही मराठी, संभाजीनगर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।